पण महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्र फार बदलून जाईल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, लोकशाही पॉडकास्टमध्ये निखिल वागळेंचं रोखठोक मत। बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंवर अन्याय केल्याचं वागळेंनी मांडलं मत। एकनाथ शिंदेंना सर्व काही उद्धव ठाकरेंनी दिलं, शिंदेंना भाजपही अडगळीत टाकणार, लोकशाही पॉडकास्टमध्ये निखिल वागळेंचं स्पष्ट मत। अंतरवाली सराटीत दुपारी 12 वाजता मराठा समाजाची बैठक, बैठकीत विजयी सभेची तारीख ठरण्याची शक्यता। विश्वास बसत नाही एवढा मोठा कायदा पारित झाला, शनिवारी एका दिवसात 7 शासन निर्णय झाले। ही लढाई एवढी लांब जाईल वाटलं नव्हतं, लढाई जिंकल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। पुणे जिल्ह्यात मराठा सर्वेक्षणाला वेग, 4,23,854 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण। भुजबळांच्या मुंबईतील निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता ओबीसी नेत्यांची बैठक, सगळे सोयरे JR बाबत बैठकीत होणार खलबत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर, प्रतापगड किल्ल्याची पाहणी करून दुर्ग मोहीम समारंभाला राहणार उपस्थित। पुण्यात शरद पवार गटाला मोठा धक्का, आमदार अतुल बेनकेंचा अजित पवार गटात प्रवेश। आता पुण्यातील अशोक पवार वगळता सर्व आमदार अजित पवारांच्या गटात। भाजपकडून 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका प्रभारींची नियुक्ती, विनोद तावडेंकडे बिहारची तर प्रकाश जावडेकरांकडे केरळच्या प्रभारीपदी नियुक्ती। 4 आणि 5 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्यावर, सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद तर अंगणेवाडीत देवीचं घेणार दर्शन। राज्यात कोरोनाचे 59 नवे रुग्ण, मुंबईत कोरोनाचे 16 नवे रुग्ण तर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 273 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 44 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, 44 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या। 18 दिवसानंतर लोकशाही मराठीचं प्रक्षेपण सुरू, दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर प्रक्षेपणावरील बंदी उठवली, लोकहिताच्या बातम्या घेऊन शानदार दमदार पुनरागमन। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज राजीनामा देण्याची शक्यता, 3 वर्षात दुसऱ्यांदा ते भाजपाबरोबर जाण्याची शक्यता। महाराष्ट्र NCC संचालनालयाला 19 वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान, राज्यानं मुसंडी घेत मागील 2 वर्षांपासून प्रधानमंत्री बॅनरचा पटकावला मान। वरळी पोलीस कॅम्पमध्ये मॅरेथॉन आयोजित, आदित्य ठाकरेंनी दाखवला मॅरेथॉनला हिरवा झेंडा, अनेक महिला पुरुष चिमुकले मॅरेथॉनमध्ये सहभागी। बच्चू कडूंनी केली तुफान फटकेबाजी, एकटा बच्चू कडू 100 आमदारांना पुरेसा आहे, सभागृहात कोण बसला याची चिंता आम्ही करत नाही, मी जरी शिंदेंसोबत असलो पण शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्त्वाचे नाहीत, बच्चू कडूंचं विधान। जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश, राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने एकमेकांना पेढे भरवत केला जल्लोष। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकार सकारात्मक होतं, या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होईल, वळसे पाटलांचं वक्तव्य। सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सरसकट आरक्षण मिळणं कठीण, सरकारनं अध्यादेश काढला, पुढे काय, संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडांचा सवाल। चिपळूणमधील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांचा शरद पवार गटात प्रवेश। राज ठाकरेंनी फक्त टोलवर बसून पैसे मोजावे, सदावर्तेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, सदावर्तेंना स्वतःचं काही अस्तित्व नाही, राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर यशवंत किल्लेदारांचं प्रत्युत्तर। उल्हासनगरात मराठी पाड्यांविरोधात मनसेचं आंदोलन, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। सांगलीत पार पडली हमाल बांधवांची पोती पळवण्याची स्पर्धा, स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। विजय वडेट्टीवारांनी बोलावली 30 जानेवारीला बैठक, मराठा आरक्षणासंदर्भात हरकती नोंदवण्यासाठी बैठकीचं आयोजन। अध्यादेशाला ओबीसी नेत्यांचा विरोध, जरांगे पाटील लढ्यात जिंकले पण तहामध्ये हरले, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची टीका।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.